होत्याचं नव्हतं झालंय। परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अडीवरच्या धरणांमुळे सोडण्यात आलेल्या पाण्यातून गोदावरीला अभूतपूर्व पूर आलाय। या पुरामुळे गोदाकाठच्या अनेक गावांमध्ये प्रचंड नुकसान झालंय। पाथरी तालुक्यातल्या गोंडगाव शिवारामध्येही पाणीच पाणी झालंय। अनेक भागांमध्ये ज्या ठिकाणाहून गोदावरी वाहते त्या ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण झाली। काय नेमकी इथे परिस्थिती आत्ता आहे सांगतात आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे। परभणी जिल्ह्यात पावसाने अक्षरशः कहर केला आहे। काल रात्रीच्या पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। मी आता पाथरी तालुक्यातील गोंडगाव येथे आहे आणि या गावात पूर्णपणे पाणी घुसले आहे। गावामध्ये रात्री जायकवाडीतून आणि माजलगावच्या धरणातून पाणी सोडलेलं आणि रात्रभर पाऊस होता, त्यामुळे जवळपास 2 लाखाच्या पुढे पाणी क्युसेसनं आणि रात्री 12 वाजल्यापासून गावात पाणी वाढायला चालू झालंय। पर्यायी म्हणून शेतकऱ्यांनी जे समजा ज्यांच्या घरात गेलं जनावर हे ते बाहेर काढलेत रात्रपासूनच। तुम्ही जर बघितलं तर जिल्हा परिषद शाळा पूर्ण 10 ते 15 फूट आता पाण्यात आहे। सगळे पत्र हे जनावरांचे पत्र घर हे 10-10 फूट पाण्यात आहेत। आजपर्यंत मात्र प्रशासनाचा कुठलाही अधिकारी, तुमचा तहसीलदार म्हणा, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक हे ते कुठल्याही म्हणजे सूचना करीत नाहीत किंवा गावाकडे फिरकायला सुद्धा तयार नाहीत। वारंवार सूचना करूनही ते यायला तयार नाहीत, कुठले पंचनामे नाहीत। शेतीचं मोठ्या प्रमाणावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आज जर तुम्ही बघितलं तर पात्र सोडून नदीचं पाणी जवळपास 500 मीटरच्या पुढे सरकलेलं आहे, नदी पात्र सोडून। म्हणजे एवढी बिकट परिस्थिती सध्या झालेली आहे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी।